तुम्ही फॅमिली सोबत उन्हाळी सुट्टीचा प्लॅन करताय? मग माथेरान हे तुमच्यासाठी परफेक्ट डेस्टिनेशन. आणि माथेरान म्हटलं की फक्त हॉटेल प्रीती, निसर्गाच्या सानिध्यातलं एक परिपूर्ण फॅमिली रिसॉर्ट. ई रिक्षा आणि रेल्वे स्टेशन पासून फक्त 1 मिनिटाच्या अंतरावर माथेरानमधलं सर्वात बेस्ट व्हेज आणि जैन फूड, स्विमिंग पूल, रेन डान्स, मॉकटेल आणि स्नॅक्स बार, सोबतच ॲडव्हेंचर आणि एंटरटेनमेंटचा धमाका. हॉटेल प्रीती, माथेरान. बुकिंग आणि अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर आजच संपर्क करा. नेरळ ग्रामपंचायतीचे प्रशासक अधिकारी सुजित धनगर यांच्या तातडीच्या निर्णयामुळे मोठा अनर्थ टळलाय. सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नेरळ पूर्व परिसरात नदी नाल्यांना पूर आला होता. पावसाचं पाणी घराघरात शिरलं असताना धनगर यांनी स्वतः भिजून ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना सोबत घेऊन जेसीबीच्या सहाय्यानं नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह मोकळे केले. परिणामी पाण्याचा प्रवाह बदलून पूरस्थितीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं. नेरळ पूर्व परिसर अनेक वर्षांपासून मान्सून काळात पाण्याखाली जातोय. मध्य रेल्वे विभागानं येथे केलेल्या चुकीच्या बांधकामामुळे नैसर्गिक नाल्यांचे प्रवाह अडवले गेले असून त्यामुळे पूर पाणी थेट रहिवाशी भागात घुसतं. नागरिकांनी या संदर्भात रेल्वे विभाग आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या होत्या, मात्र ठोस उपाययोजना झालेली नव्हती. याच कारणामुळे यावर्षी मे महिन्यातच पूरस्थिती निर्माण झाली आहे. या पावसात अनेक घरांना आणि इमारतींना पाण्याचा फटका बसलाय. चंचे चाळीतील नागरिकांचे विशेषतः हाल झालेत. स्थानिक लोकप्रतिनिधी राजीनामे दिल्यानं या संकट समयी कुठेच दिसले नाहीत. मात्र प्रशासक अधिकारी धनगर यांनी तक्रार प्राप्त होताच त्वरित पावलं उचलली आणि पूर परिस्थिती आटोक्यात आणली. धनगर यांनी फक्त पूर परिस्थितीच नाही तर शहरातील पाणी पुरवठा समस्या सोडवण्यासाठी देखील पावलं उचलली आहेत. त्यांनी अधिक क्षमतेची विद्युत मोटार बसवून पाणी पुरवठा सुरळीत करण्याचा यशस्वी प्रयत्न केलाय. त्यामुळे लवकरच शहरातील पाणी टंचाई देखील मिटेल अशी शक्यता आहे. तथापि आजही रेल्वे परिसरातील काही भाग पाण्याखालीच आहे. नेरळ विकास प्राधिकरणाचा विकास आराखडा कागदापुरता मर्यादित राहिल्याचं चित्र आहे. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा, रेल्वे विभाग आणि ग्रामपंचायत यांनी एकत्र येऊन या दीर्घकालीन समस्येवर ठोस उपाय शोधण्याची गरज निर्माण झाली आहे. महाराष्ट्र न्यूज 24 साठी अजय गायकवाड, नेरळ.